आज आपण बनवूया सुके बोंबील फ्राय चकण्यासाठी, ते पण 2 मिनिटात। आपण आता सर्वप्रथम सुके बोंबील साफ करून घेऊ व्यवस्थित। अशा पद्धतीने पहिले साफ करून घेऊ आपण सुके बोंबील सगळं। सुके बोंबील साफ करताना सर्वप्रथम इथं मुंडी काढून घ्यायची आहे, त्यानंतर पाठीमागचा पंख काढायचा आहे, साईडचे पंख पण काढून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। बोंबील आपले व्यवस्थित साफ करून झालेले। आता बोंबील आपण कट करून घेऊ। अशा पद्धतीने एकाचे 2 करून घेऊ आपण। अशा पद्धतीने बोंबील आपले व्यवस्थित कट करून झाले सर्व। आता आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता बोंबील आपले व्यवस्थित सुके धुवून झालेले, तेल पण गरम झालेले कढईमध्ये। आता आपण बोंबील फ्राय करून घेऊ। हलका कलर गोल्डन ब्राउन होस तोपर्यंत आपण बोंबील असेच फ्राय करून घेऊ तेलामध्ये। बोंबील आपले व्यवस्थित फ्राय झालेले बघू शकता, हलका गोल्डन ब्राउन पण कलर आलेला आहे। आपण आता सुके बोंबील काढून घेऊ। सुके बोंबील आपण एका भांड्यामध्ये काढलेले बघू शकता, मस्त कडकपणा पण आलेला आहे त्यांना। मिरची पावडर घालून घेऊ अर्धा चम्मच। 1 टीस्पून मीठ घालतोय। मीठ जास्त प्रमाणात नाही घालायचं कारण की बोंबलाला पहिल्यापासूनच मीठ असतं, सुकवलेले असतं त्यामुळे। चाट मसाला, कोथिंबीर आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने। बघू शकता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालेले बोंबील। आता आपण बोंबील काढून घेऊ। हे तुम्ही स्टार्टर म्हणून चकण्यासाठी खाऊ शकता, खूप छान टेस्ट लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा।